आपला पुढचा स्पर्धक जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रसुंजित कोसंबी. देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का कहना. छाती वीरों की, यहाँ भोली शक्लें हीरों की, यहाँ गाते हैं रांझे, यहाँ गाते हैं रांझे मस्ती में, मचती है धूमें मस्ती में. झूलों की राहों में कतारे फूलों की, यहाँ हंसता है सावन, यहाँ हंसता है सावन बालों में, खिलती है कलियां गालों में. शौक जवानों के, कहीं करतब तीर कमानों के, यहाँ नित नित मेले, यहाँ नित नित मेले सजते हैं, नित ढोल और ताशे बजते हैं. दिलबर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम, मैदान में अगर हम डट जाएं, मुश्किल है कि पीछे हट जाएं. हे गाणं कुठेही वाजलं तरी एक जे काही हलू लागतो ना आपण, ऑफकोर्स प्राऊड फील करतोच, पण त्याचबरोबर त्या रिधमला, त्या ठेक्याला काहीतरी मजा आहे त्याच्यामध्ये. जोशपूर्ण असं गाणं आहे, अत्यंत अभिमान वाटतो असं गाणी ऐकल्यानंतर. आणि तू छान गायलास. सुरुवात थोडीशी कच्ची पक्की झाली, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नाहीये. ॲटिट्यूड सुंदर होता, अप्रोच सुपर्ब होता गाण्याचा. पुढे मधले 2 स्टॅन्झा पण खूप छान गायलास, फक्त ती तान मला थोडीशी खटकली, बट बाकी छान, मजा आली, मस्त वाटलं. थँक्यू. कडक गायला, कडक जबरदस्त गायलास. थँक्यू सर. अजून एक गोष्ट आवडली मला की त्या शब्दांचे सगळे अर्थ तुला माहिती होते, त्या पद्धतीने तू एक्सप्रेशन पण देत होता आणि त्याचे हातवारे पण करत होता. आणि मला असं वाटतं, आम्हाला कसं वाटलं वगैरे असं ते आम्ही बोलूच, ते मार्कातनं पण येईल. पण जर का आज इथे आपले बसलेले हे सगळे भावंड, हे सगळे लोकांना जर का ते उठून उभं राहत असतील आणि टाळ्या वाजवून वन्स मोर म्हणत असतील ना, तर त्याच्यासारखी दाद नाही. खूप छान. आपल्या प्रसन्नजीतच्या परंपरेला साजेसं असंच सगळं हे गाणं झालं. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. नी दिलाय अतुलने. थँक्यू सर. थँक्यू. ध दिलाय अजयने. थँक्यू सर. ऑल द बेस्ट प्रसंजित. थँक्यू. 26/11चा जो आपल्यावरती आतंकवादी हल्ला झाला होता, जो आपण कोणीच कधीच विसरू शकत नाही. काही लोक अशी होती जी तिथे होती आणि ती
ती आपल्यासाठी लढत होती. त्याच्यात सरांनी एक महत्वाची भूमिका बजावली आहे. सर, तो अनुभव तर कारण विचार केला तरी आमच्या अंगावरती काटा येतो. तुम्ही तर ते प्रत्यक्ष तिकडे अनुभवलंय. माझ्यासारखे अनेक अधिकारी त्या ठिकाणी लढले होते. त्यांना कल्पना नव्हती की आपण ज्यांना काढतो ते कोण आहेत. कदाचित एखाद्या टेररिस्टला देखील आम्ही काढलं असतं, निघाला नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण आमच्या दृष्टीने मात्र तो एक मानव होता आणि त्या मानवाचं संरक्षण करणं हेच आमचं ध्येय असतं. जेव्हा अजय अतुल यांनी ते गाणं गायलं होतं ना, गणाधीशाय गणनायकाय वगैरे, आणि ती गणेश वंदना गाताना ते ज्या टिपेला आपल्याला नेऊन ठेवतात आणि त्या टिपेला पोचल्यानंतर ज्या अवस्थेमध्ये ती पोचतो, तर त्याच अवस्था आणि तोच कैफ घेऊन आम्ही सुद्धा आहेत ना, जेव्हा आगीची बेल वाजते ना तेव्हा जात असतो. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी काम करत असताना ती आगीत सापडलेल्या व्यक्ती किंवा दुर्घटनास्थळी म्हणजे उदाहरणार्थ घर पडल्याच्या वर्द्यांवर अडकलेल्या व्यक्तींना काढताना आम्ही त्या प्रत्येक व्यक्तींमध्ये आमचं नातं शोधत असतो. आमचा मुलगा मुलगी शोधत असतो, मावशी भाऊ बहीण हे सगळं शोधतो. आणि हे जेव्हा शोधतो त्यावेळेस आमच्या ज्या क्रिया असतात तेवढ्या पटापट होत असतात आणि त्या लोकांना आम्ही सुखरूपरित्या बाहेर काढत असतो. 2000 साली फोनिक्स मिलचं जुनं स्ट्रक्चर तोडण्याचं काम चालू होतं आणि ते तोडताना काही दक्षिण भारतीय मजूर त्यात अडकले गेली कोसळल्यामुळे, आणि वरती मोठा स्लॅब लटकत होता आणि त्या ठिकाणी 4.5 तासाच्या अवधी घेऊन आम्ही त्या अडकलेल्या एका व्यक्तीला आम्ही टनेल वगैरे तयार करून त्यातनं बोगद्यातनं बाहेर काढला त्याला. आणि बाहेर काढल्यानंतर त्याचं पत्नी असेल किंवा कोण असेल त्यांचा नातेवाईक, तिने जे 2 हात जोडून मला जो तिने हात जोडले माझ्यासमोर, आपण कित्येक वेळा कित्येकांना आभार मानतो, थँक्स म्हणतो, किती भावना असतात हा प्रश्न आहे, परंतु ते जे मिळालेले आभार आहेत हेच आमचा कैफ निर्माण करण्याचं मूळ स्रोत असतं. जनरली तुम्हाला असं वाटतं की आमचं जीवन हे अतिशय वृक्ष आहे, पण तसं नाही आहे. अजय अतुल सारखे आणि आपले जे सगळे गायक आहेत हेच गायक आम्हाला ह्या वृक्ष जीवनातून आनंद देण्याचा कार्य करत असतात. त्याबद्दल ह्या सारेगमाच्या टीमचे आणि विशेष म्हणजे सुरुवातीला आम्ही तुमच्या म्युझिशियन्स बरोबर फोटो काढले तेव्हा आम्हाला असं वाटलं की म्हणजे धन्य झाल्यासारखं वाटलं की गाणी आम्ही फक्त ऐकत असतो पण त्या गाण्यातला जो जीव असतो ते हे सगळे म्युझिशियन्स आहेत. आणि ही जी सर्व्हिस आहे आमची, ही सर्व्हिस अशी आहे की म्हणतात ना, खऱ्या अर्थाने समाधान देणारी सर्व्हिस आहे. मी तर असं म्हणेन की जन्मोजन्मी आम्हाला अशाच या डिफेन्स सारख्या सर्व्हिसेस काम करायला मिळाव्यात. धन्यवाद. भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक क्षण हा सुरक्षित असतो कारण तुम्ही सदैव आमच्यासाठी तैनात असता. सारेगमप